श्री स्वामी समर्थ. श्री सावित्री मातेला वंदन. हर हर महादेव. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर तो अखंड सौभाग्य, निष्ठा, श्रद्धा आणि पातिव्रत्य धर्माचे प्रतीक मानले जाते. धर्मग्रंथानुसार याच दिवशी परमपतिव्रता माता सावित्री यांनी आपल्या अढळ श्रद्धा, बुद्धिमत्ता आणि तपश्चर्येच्या बळावर यमराजांकडून आपल्या पती सत्यवानांचे प्राण परत मिळवले. आणि म्हणूनच आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची, सुख समृद्धीची आणि संपूर्ण कुटुंबाच्या मंगलमय जीवनाची प्रार्थना करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, धर्मग्रंथांमध्ये आणि सनातन परंपरेत काही असे मंत्र सांगितले गेले आहेत ज्यांचा श्रद्धेने जप करणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे मंत्र, त्यांचे महत्त्व, त्यांचा अर्थ आणि जप करण्याची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया वटवृक्षाचे महत्त्व. सनातन धर्मात वटवृक्षाला अमरत्व, दीर्घायुष्य आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. अनेक पुराणांमध्ये वटवृक्षामध्ये त्रिमूर्तींचा वास असल्याचे वर्णन आढळते. म्हणजेच मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिव यांचा वास असल्याची धार्मिक मान्यता आहे. म्हणून वटवृक्षाची पूजा म्हणजे त्रिदेवांची पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. पहिला मंत्र आहे ओम वटाय नमः. हा मंत्र अत्यंत सोपा असला तरी त्याचे आध्यात्मिक महत्त्व फार मोठे मानले जाते. याचा अर्थ, हे दिव्य वटवृक्षा, तुला माझा नमस्कार असो. वटवृक्ष दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य, कुटुंबातील स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करत वटवृक्षाची प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते. दुसरा मंत्र आहे ओम नमो वटवृक्षाय ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय शिवरूपाय नमः. या मंत्रामध्ये वटवृक्षाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानून वंदन केले जाते. याचा भावार्थ, हे त्रिदेव स्वरूप वटवृक्षा, तुला माझा नमस्कार. आमच्या कुटुंबाचे रक्षण कर, आम्हाला दीर्घायुष्य, आरोग्य, सुख आणि समृद्धी प्रदान कर. आता जाणून घेऊया माता सावित्रींचा मंत्र. ओम सावित्र्यै नमः. हा माता सावित्रींच्या उपासनेतील अत्यंत पवित्र मंत्र आहे. याचा अर्थ, हे माता सावित्री, तुम्हाला माझा नमस्कार आहे. माता सावित्री या पतिव्रतेचे, सत्याचे, धैर्याचे आणि अखंड सौभाग्याचे सर्वोच्च प्रतीक मानल्या जातात. या मंत्राचा 108 वेळा श्रद्धेने जप करून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या मंगलमय आयुष्याची आणि कुटुंबाच्या सुखाची प्रार्थना करतात. आणखी एक प्रचलित मंत्र आहे ओम श्री सावित्र्यै स्वाहा. या मंत्राद्वारे माता सावित्रींच्या कृपेचे आवाहन केले जाते. श्रद्धेने या मंत्राचा जप केल्याने मनाला शांतता, आत्मविश्वास आणि भक्तीची अनुभूती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता जाणून घेऊया सर्वात प्रभावी वैदिक मंत्र, महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षीय मामृताम. हा मंत्र भगवान शिवांना समर्पित आहे. ऋग्वेद आणि यजुर्वेदामध्ये या मंत्राचा उल्लेख आढळतो. या मंत्राचा अर्थ, हे त्रिनेत्रधारी भगवान शिव, आम्ही तुमची उपासना करतो. आम्हाला उत्तम आरोग्य, बल, आयुष्य आणि समृद्धी प्रदान करा. जसे पिकलेले फळ सहजपणे वेलीपासून वेगळे होते, तसे आम्हाला अकाल मृत्यू, रोग आणि सर्व संकटांपासून मुक्त करून अमृतमय, मंगलमय जीवन द्या. यामुळे हा मंत्र दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि संकटांपासून संरक्षणासाठी अत्यंत शुभ मानला जातो. मंत्रजप कसा करावा, तर सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. वटवृक्षाजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. जल, अक्षता, फुले आणि फळ अर्पण करा. कच्चे सूत किंवा दोरा वटवृक्षाभोवती गुंडाळत प्रदक्षिणा घाला आणि त्यानंतर श्रद्धेने मंत्रजप करा. ओम वटाय नमः 21 वेळा, ओम सावित्र्यै नमः 108 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11, 21 किंवा मग 108 वेळा म्हणा. त्यानंतर भगवान शिव, माता पार्वती आणि माता सावित्री यांच्याकडे संपूर्ण कुटुंबाच्या मंगलासाठी प्रार्थना करा. एक महत्त्वाची गोष्ट, धर्मग्रंथांमध्ये असे कुठेही सांगितलेले नाही की केवळ मंत्रजप केल्यानेच निश्चित फळ मिळते. शास्त्रानुसार श्रद्धा, निस्वार्थ भक्ती, व्रत, सदाचार, दान, सेवा आणि ईश्वरकृपा यांच्या योगाने शुभफळ प्राप्त होते. मंत्रजप हा ईश्वराशी जोडणारा, मन शुद्ध करणारा आणि श्रद्धा दृढ करणारा एक पवित्र मार्ग आहे.
जर तुम्हीही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची, कुटुंबाच्या सुखसमृद्धीची आणि अखंड सौभाग्याची मनापासून इच्छा करत असाल तर या वटपौर्णिमेला श्रद्धेने वटवृक्षाची पूजा करा आणि या पवित्र मंत्रांचा जप अवश्य करा. माता सावित्री, भगवान शिव आणि पवित्र वटवृक्षाची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. ओम नमः शिवाय. श्री सावित्री मातेला जय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर अवश्य करा. धन्यवाद.